हॅलो स्टुडंट्स, आत्तापर्यंत सेमीकंडक्टर डिव्हायसेस या चॅप्टरमध्ये आपण पी एन जंक्शन डायोड म्हणजे काय, त्याचे ॲप्लिकेशन्स, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस पाहिलेले आहेत. तर यानंतर आपण या चॅप्टरमध्ये ट्रान्झिस्टर म्हणजे काय हे पाहणार आहोत. ट्रान्झिस्टर हा जो डिव्हाइस आहे, तर या डिव्हाइसमध्ये 3 रिजन असतात आणि 2 पी एन जंक्शन असतात. म्हणजे पी एन जंक्शन डायोडमध्ये एकच जंक्शन होतं, तसंच या ट्रान्झिस्टरमध्ये मात्र 2 पी एन जंक्शन्स असतात. याचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं किंवा आपण ट्रान्झिस्टर कसा दिसतो हे जर पाहिलं तर इथं दिसते आपल्याला. या ट्रान्झिस्टरमध्ये 3 लेग्स आहेत आणि हे जे 3 लेग्स दिसत आहेत तिथं 3 पिन्स, यांना नावं दिलेली आहेत. एकाला इमिटर, मधला जो आहे तो बेस आणि तिसरा जो आहे तो कलेक्टर. दिस इज द डिव्हाइस ट्रान्झिस्टर. नाउ व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ट्रान्झिस्टर? तर ट्रान्झिस्टरची जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन आपल्याला कशी करता येईल, तर ही डेफिनेशन आपल्याला करताना हा ट्रान्झिस्टर जो आहे तो ट्रान्झिस्टर हा आपण 2 प्रकारचा पाहणार आहेत. ची जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन, it is the device having 3 terminals and 2 p-n junctions connected back to back. म्हणजे बॅक टू बॅक कनेक्ट केलेले असे 2 याच्यामध्ये पी एन जंक्शन्स असतील. तर हे जे 2 पी एन जंक्शन्स आहेत कनेक्टेड बॅक टू बॅक हे केलेले आहेत. आणि दुसरं म्हणजेच याला आणखीन एक नाव आहे, ते म्हणजेच बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर. आता याला बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर का म्हणलेलं आहे हे आपल्याला नंतर कळेल. तर हे जे डिव्हाइस आहेत ह्या डिव्हाइसमध्ये 2 पी एन जंक्शन्स असतात आणि 3 टर्मिनल्स असतात, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि अशा प्रकारच्या डिव्हाइसला आपण ट्रान्झिस्टर असं म्हणतो. नाउ थर्ड इज व्हॉट आर द टाईप्स ऑफ ट्रान्झिस्टर्स. आता ट्रान्झिस्टरचे आपल्याला टाईप पाहिजेत. तर टाईप्स ऑफ ट्रान्झिस्टरमध्ये इथं आपण जर पाहिलं तर हे 2 टाईप्स याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कारण 3 रिजनने बनलेलं असल्यामुळं एक तर 2 पी रिजन आणि 1 रिजन ह्याच्यापासून ट्रान्झिस्टर बनेल, किंवा 2 एन रिजन आणि 1 पी रिजन ह्याच्यापासून एक ट्रान्झिस्टर बनेल. याच्यावरून याचे 2 प्रकार पडतात. आणि हे जे 2 प्रकार आहेत ते म्हणजेच पी एन पी ट्रान्झिस्टर आणि एन पी एन ट्रान्झिस्टर. तर पी एन पी ट्रान्झिस्टर कशाला म्हणायचं, तर हे जे पी एन पी ट्रान्झिस्टर आहे याच्यामध्ये एन हा मध्ये आहे आणि कडेला 2 पी रिजन्स आहेत. तर हे जे पी रिजन्स आणि 2 पीच्या मध्ये एन दिसतो, तर एनचं सँडविच झालेलं आहे याच्यामध्ये 2 पीच्या मध्ये. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की N is sandwiched between 2 P regions. आपल्याला काय म्हणता येईल इथं, N region, N type semiconductor is sandwiched between 2 P type semiconductors. आता ही झाली त्याची ब्लॉक डायग्राम. याला आपल्याला 3 रिजन जे आहेत ते 3 टर्मिनल म्हणून दिसत आहेत इथं. ह्याच्यातलं पहिले टर्मिनल इमिटर, हे मधलं जे आहे ते बेस आणि इथलं जे आहे ते कलेक्टर. पण सर्किटमध्ये वापरताना आपण याचा सिम्बॉल वापरतो आणि हा जो सिम्बॉल आहे तो इथं दाखवलेला आहे. तर पी एन पी ट्रान्झिस्टरचा जो सिम्बॉल आहे याच्यामध्ये इमिटर, बेस, कलेक्टर आणि इमिटर बेस जंक्शन हे जे आहे ते जंक्शन हे इमिटर बेस जंक्शन आहे. इथलं जे आहे ते हे इमिटर बेस जंक्शन आणि हे जे आहे ते कलेक्टर बेस जंक्शन, असे 2 जंक्शन्स ह्याच्यामध्ये असतात 3 रिजनमध्ये. तर करंट जो आहे याच्यामधला तो करंट हा पी कडून एनकडं असतो. पहिलं जे पी एन जंक्शन आहे इमिटर आणि बेसमधलं त्याच्यामधला जो करंट आहे तो करंट असतो पी कडून एनकडं. मग आता हा जो पी कडून एनकडं असलेला जो करंट आहे तर तो करंट म्हणजेच या डायरेक्शनने असणार आहे इथं पी कडून एनकडं. तर म्हणून आपण इथं याच्यामध्येही आपण सिम्बॉलमध्ये दाखवताना हे करंट हा इमिटरकडून बेसकडं असा दाखवलेला आहे. म्हणजे इमिटरकडून बेसकडं हा सिम्बॉल आपण दाखवताना ॲरो दाखवलेला आहे.
याच पद्धतीने आपल्याला NPN ट्रान्झिस्टरसुद्धा एक्सप्लेन करता येईल. तर NPN ट्रान्झिस्टर म्हणजे काय, तर इथं आपल्याला दिसतंच आहे, देर आर 3 regions 2N and 1P. P is sandwiched between 2N regions. म्हणजेच ह्या 2N रिजनच्या मध्ये पीचं सँडविच झालेलं आहे. आणि आता याच्यामध्ये इमिटर जो आहे तो N रिजन आहे, बेस जो आहे तो P रिजन आहे, आणि कलेक्टर जो आहे तो सुद्धा N रिजन आहे. त्याच्यामध्ये कुठलंही जंक्शन आपण वापरलं, ट्रान्झिस्टर वापरला, तर त्याच्या पहिलं जंक्शन जे आहे त्याच्यामधला करंटचा जो फ्लो आहे तो करंटचा फ्लो हा नेहमी P कडून N कडं असतो. फॉरवर्ड बायस मोडमध्ये P कडून N कडं असतो. त्यामुळं इथं आपल्याला जो करंटचा फ्लो जो दिसेल तो P कडून N कडं म्हणजेच बेसकडून इमिटरकडं दिसेल. आणि म्हणूनच आपण सिम्बॉलमध्ये इथं जो दाखवलेला सिम्बॉल आहे त्याच्यामध्ये आपण बेसकडून इमिटरकडं जंक्शनमध्ये करंट दाखवलेला आहे. दिस इज द सिम्बॉल ऑफ NPN ट्रान्झिस्टर. आणि NPN ट्रान्झिस्टर असल्यामुळे इथं आपल्याला N म्हणता येईल. हा P रिजन आणि हा N रिजन. आणि करंटचा फ्लो हा नेहमी P कडून N कडं असतो, म्हणून इथं P कडून N कडं असलेला हा ॲरो दाखवलेला आहे. दिस इज द सर्किट सिम्बॉल ऑफ NPN ट्रान्झिस्टर. याला काय म्हणायचं, सर्किट सिम्बॉल. नाऊ हाऊ इट इज वर्क्स. आता कोणताही ट्रान्झिस्टर PNP ट्रान्झिस्टर असेल किंवा NPN ट्रान्झिस्टर असेल तर तो वर्क कसा होतो हे आपल्याला बघायचं आहे. तर याचं जे वर्किंग आहे ते मेन इट इज ऑन द बेसिस ऑफ, याच्यामध्ये आपल्याला 2 कंडिशन्स लक्षात ठेवाव्या लागतील. आणि ह्या 2 बेसिक कंडिशन्स कुठल्या आहेत, तर इमिटर बेस जंक्शन मस्ट बी फॉरवर्ड बायस. याच्यामध्ये इमिटर बेस जंक्शन आहे हे कसं पाहिजे, फॉरवर्ड बायस. इमिटर बेस जंक्शन म्हणजेच हा इमिटर आणि हा बेस, तर ह्या दोघांच्या मधलं जंक्शन म्हणजे हे कसं पाहिजे, फॉरवर्ड बायस पाहिजे. म्हणजेच Pला पॉझिटिव्ह पोटेन्शियल आणि Nला निगेटिव्ह पोटेन्शियल. आणि याचा रेजिस्टन्स जो आहे तो रेजिस्टन्स हा लो रेजिस्टन्स पाहिजे. इथं आपल्याला दिसतंय तो इमिटर बेस जंक्शनचा रेजिस्टन्स हा कसा पाहिजे, लो रेजिस्टन्स पाहिजे. त्यानंतर दुसरी जी कंडिशन आहे महत्त्वाची ती म्हणजेच बेस कलेक्टर जंक्शन हे रिव्हर्स बायस पाहिजे. बेस कलेक्टर म्हणजे कुठलं, बेसमधलं आणि कलेक्टरमधलं. मग आता इथे जर आपण पाहिला तर दिस इज द बेस, हा मधला रिजन आहे तो बेस आहे आणि इकडचा रिजन आहे तो कलेक्टर आहे. ह्या दोघांच्या मधलं जे जंक्शन आहे त्याला आपल्याला बेस कलेक्टर जंक्शन किंवा कलेक्टर बेस जंक्शन असं म्हणता येईल. तर हे जंक्शन पाहिजे रिव्हर्स बायसमध्ये. हे कसं पाहिजे, रिव्हर्स बायसमध्ये पाहिजे. मग रिव्हर्स बायसमध्ये म्हणजेच Pला निगेटिव्ह आणि Nला पॉझिटिव्ह. मग मध्ये कोणत्या, आता आपण हा जो घेतलेला ट्रान्झिस्टर जो आहे त्या ट्रान्झिस्टरमध्ये आपण NPN ट्रान्झिस्टर घेतलेला आहे. म्हणजेच हा N रिजन, हा P रिजन, हा N रिजन. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, Nला पॉझिटिव्ह पोटेन्शियल द्यावं लागेल. आणि इथं आपण हा जो N रिजन आहे याला पॉझिटिव्ह पोटेन्शियल दिलेला आहे इथं, आणि Pला निगेटिव्ह पोटेन्शियल दिलेलं आहे. तर इथं आपण हे पॉझिटिव्ह पोटेन्शियल Nला आणि ह्या Pला जो आहे ते निगेटिव्ह पोटेन्शियल दिलेले आहे आणि रिव्हर्स बायस मोडमध्ये आणलेलं आहे. आता ह्या बेसिक कंडिशन्स झाल्या ह्याच्यासाठी फॉरवर्ड बायसमध्ये आणण्यासाठी. याचं नेमकं वर्किंग काय आहे ते आपण बघूयात. ज्यावेळेस हा फॉरवर्ड बायस मोडमध्ये येतो त्यावेळेस ह्या निगेटिव्ह पोटेन्शियलमुळं ह्या N रिजनमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत, N रिजनमधले इलेक्ट्रॉन्स हे जंक्शन क्रॉस करून P रिजनमध्ये जातात आणि इमिटर करंट कॉज होतो. हेवीली डोप्ड असल्यामुळं हा जो आहे तो हेवीली डोप्ड आहे दिसतंय आपल्याला. हा लाईटली डोप्ड आहे आणि कलेक्टरसुद्धा हेवीली डोप्ड आहे. ड्यू टू इट्स हेवीली डोपिंग दिस इट कॉन्ट्रीब्युट्स लार्ज करंट इन द सर्किट. आता हे जे इलेक्ट्रॉन्स इकडे आलेले त्याच वेळेस हे होल्स जंक्शन क्रॉस करून ह्या निगेटिव्ह टर्मिनलमुळे इकडं मायग्रेट होतील. त्यामुळं बेसलासुद्धा अगदी स्मॉल करंट आपल्याला कॉज झालेला दिसेल. आणि हा जो स्मॉल करंट आहे तो करंट म्हणजेच IB. तर आता इथं आपण फ्लो जर बघितलं तर इलेक्ट्रॉनचा फ्लो हा इकडून इकडं घेतलेला आहे.
पण त्याच्या विरुद्ध डायरेक्शननी करंटचा फ्लो असतो, म्हणजेच या डायरेक्शननी असेल इथं करंटचा फ्लो. बेसमध्येही इथं आपल्याला हा इलेक्ट्रॉनचा फ्लो दाखवलेला आहे, पण ह्याच्या अपोजिट डायरेक्शननी आपल्याला करंट मिळतो. अपोजिट डायरेक्शननी म्हणजेच या डायरेक्शनने आपल्याला याच्यामध्ये करंट मिळेल, तो बेस करंट असेल, आणि इमिटर करंट हा या डायरेक्शनने मिळेल. तर हे झालं इमिटर आणि बेससाठीचं, जे हे फॉरवर्ड बायसमध्ये आणलं. तर आता दुसरं जंक्शन म्हणजेच कलेक्टर आणि बेस जंक्शन हे आपल्याला कसं आणायचं आहे, रिव्हर्स बायसमध्ये आणलेलं आहे. कोणत्या बॅटरीने आणले आपण ते रिव्हर्स बायसमध्ये? तर त्यासाठी आपण ह्या दोघांच्या मधली बॅटरी वापरलेली आहे VCB. मग VCB बॅटरीच्या साहाय्याने आपण काय केलेलं आहे, याला रिव्हर्स बायस मोडमध्ये आणलेलं आहे. मग इथं जे इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा इथं इमिटरकडून जे इलेक्ट्रॉन इथं आलेले आहेत ते इलेक्ट्रॉन ॲक्सलरेट करण्यासाठी आपल्याला याला पॉझिटिव्ह पोटेन्शियल द्यावं लागेल आणि याला निगेटिव्ह पोटेन्शियल द्यावं लागेल. म्हणजेच हा रिव्हर्स बायस मोडमध्ये आला. एनला आपण पॉझिटिव्ह दिलं म्हणजेच रिव्हर्स बायस मोड. पण त्यामुळं हे जे सगळे इलेक्ट्रॉन सप्लाय केलेले आहेत इमिटरने ते इकडं कलेक्टरकडं कलेक्ट होतील. तर अशा प्रकारे आपल्याला हे आउटपुट म्हणजे आउटपुटला आपल्याला जो करंट मिळणार आहे तो करंट हा इमिटरकडून सप्लाय केलेल्या मेजॉरिटी कॅरियर्सचा असेल, आणि बेस करंटमध्ये स्मॉल नंबर ऑफ कॅरियर्स असल्यामुळं इट्स करंट इज ऑल्सो व्हेरी स्मॉल. आता आपण याच्यामध्ये करंटचा जो फ्लो मिळालेला आहे त्याच्यावरून जर पाहिलं, किर्चॉफ्स लॉ जर आपण ह्याला अप्लाय केला तर वी नो दॅट किर्चॉफ्स लॉ इज करंट ॲट जंक्शन इज 0. जंक्शनचा करंट हा कसा असतो, 0. आता ह्या इलेक्ट्रॉनचा फ्लो जर आपण पाहिला तर इकडे इलेक्ट्रॉन येत आहेत, इकडं काही जात आहेत आणि इकडं काही जात आहेत. म्हणजे जेवढे आलेले आहेत तेवढेच जाणार आहेत. म्हणजेच आलेले जे आहेत आता इलेक्ट्रॉन इकडं ते म्हणजेच IE. तर IE इज इक्वल टू आपल्याला काय म्हणता येईल इथं IB प्लस IC. तर या ठिकाणी IE हा येणारा इलेक्ट्रॉन्स आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शननी, म्हणजेच जो करंट जो आहे तो ह्याच्या अपोजिट डायरेक्शननी असेल. आणि इथं आपण जर पाहिलं तर हा करंट जो आहे तो या डायरेक्शनने असणार आहे. कन्व्हेन्शनल करंट जो आहे तो इलेक्ट्रॉन करंटच्या अपोजिट डायरेक्शनने असतो. आणि इथं आपल्याला ह्याच्यामध्ये बेसमध्ये सुद्धा ह्या डायरेक्शनने करंट मिळेल, आणि हा कन्व्हेन्शनल करंट कलेक्टरमधला पण हा. आणि हे जे ॲरो दाखवलेले आहेत हे इलेक्ट्रॉन फ्लोची मोशन आहे. आता याच्यावरून जर पाहिलं तर येणारा करंट म्हणजे IB हा जंक्शनला येणारा करंट आहे, IC सुद्धा येणारा करंट आहे, IE हा जाणार आहे. मग येणारा करंट बरोबर जाणारा करंट असं जर घेतलं तर हेच रिलेशन आपल्याला काय मिळेल, IE इज इक्वल टू IB प्लस IC. पण IB इज व्हेरी स्मॉल. हा जो करंट आहे तो कसा असणार आहे, व्हेरी स्मॉल असणार आहे. म्हणजे इफ दिस करंट इज स्मॉल देअरफॉर काय म्हणता येईल आपल्याला इथं IE इज नियरली इक्वल टू IC. म्हणजे IB हा एवढा स्मॉल असतो की नियर अबाउट 5% ऑफ IE एवढाच करंट असतो तो. आणि त्यामुळं आपल्याला जवळजवळ 95% करंट कलेक्टरला मिळेल. म्हणजे IE आणि IC हे कसे असतील, जवळजवळ सारखे असतील, इथं नियरली इक्वल असतील, बिकॉज IB इज व्हेरी स्मॉल. IB 5% फक्त असेल इमिटरच्या. तर दिस इज द वर्किंग ऑफ ट्रान्झिस्टर. तर या ट्रान्झिस्टरमध्ये ट्रान्झिस्टरच्या वर्किंगमध्ये आपण पाहिलं की याच्यामध्ये आपण बेस हा कॉमन घेतला होता. दिस इज द कॉमन बेस. म्हणजे आपण इमिटरला पण जोडलेला आहे बेस. इथं आपण बॅटरी जोडलेली आहे ती VEB. म्हणजे ह्या बॅटरीच्या सहाय्याने आपण हे जंक्शन जे आहे इमिटर बेस जंक्शन म्हणजेच EB जंक्शन हे फॉरवर्ड बायसमध्ये आणलेलं आहे. आणि इथं हा बेस आपण कलेक्टरला पण जोडलेला आहे थ्रू बॅटरी VCE. VCE म्हणजे कलेक्टर आणि इमिटर यांच्यामध्ये जोडलेली VCB. तर इथं कलेक्टर आणि बेस यांच्यामध्ये जोडलेली बॅटरी आहे, म्हणून याला आपण VCB असं म्हणलेलं आहे. तर इथं आपण हा जो आहे तो कॉमन
बेस मोडमध्ये घेतलेला आहे. तर VCB बॅटरीच्या साहाय्याने याला रिव्हर्स बायस मोडमध्ये आणलं होतं. याला म्हणायचं हा जो आपण वापरलेला ट्रान्झिस्टर आहे किंवा वर्किंग जे पाहिले ते कॉमन बेस मोडमधला आहे. तर हाच ट्रान्झिस्टर आपल्याला आणखीन म्हणजेच 2 प्रकारे कॉन्फिगरेट करता येतो. म्हणजे एकूण 3 प्रकारे ह्याचं कॉन्फिगरेशन होऊ शकतं. हे कॉमन बेस तर आपण पाहिलेलंच आहे. म्हणजेच बेस कॉमन ठेवून आपण इमिटरला इनपुट आणि कलेक्टरला आउटपुट घेतलेलं आहे. तसंच कॉमन कलेक्टर ह्याच्यामध्ये जर घेतला तर आपल्याला कलेक्टरला दोन्ही साईडला म्हणजेच बेस जो आहे त्याचा बेस जो होता कॉमन ह्याच्यामध्ये त्याच्याऐवजी इमिटर कॉमन कलेक्टर जर ठेवला आपण तर हा कलेक्टर इमिटरला पण जोडला जाईल आणि बेसला पण जोडला जाईल. म्हणजे याच्यामध्ये इनपुट बेस असेल आणि आउटपुट इमिटरला घेतलं जाईल. आणि कॉमन इमिटर जो आहे तो जो ट्रान्झिस्टरमध्ये इमिटर कॉमन असल्यामुळं आता इनपुट बेसला असेल आणि आउटपुट हे कलेक्टरला असेल. तर त्याचं वर्किंग नेमकं कसं होतं हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. थँक्यू.